तिकीट पाहिजे, तिकीट 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 तिकीट. नेमकं तिकीट कशासाठी पाहिजे हो? तुम्हाला वाटेल जनतेची सेवा करण्यासाठी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी, महाराष्ट्रातील मराठी शाळा वाचवण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी, की प्रभागाची प्रगती करण्यासाठी. यापैकी कुठल्याही कामासाठी, कशासाठीच यांना हे तिकीट नको आहे. हे तिकीट यांना हवं आहे ते रस्त्यावरच्या डांबरात डिझेल ओतून भ्रष्टाचार करण्यासाठी. तिकीट हवं आहे नाल्या सफाईच्या नावावर निधी लाटण्यासाठी. आणि तिकीट हवं आहे रेती, गिट्टी, सिमेंट, माती, मुरुम यामधून कमिशन खाण्यासाठी. तिकीट हवं आहे स्वतःच्या मजल्यावर पुन्हा एक मजला उभा करण्यासाठी. यांना तिकीट हवं आहे विविध योजनांमधून मग्गम माल ढापण्यासाठी. आणि यावेळी सर्वात पुढे महिला दिसल्या हो. महिला हे विशेष आहे. वाह, शाबास. पहिल्यांदा महाराष्ट्राने या राजकीय बाजारातील तिकिटांचा लिलाव पाहिला. तिकीट मिळालं नाही म्हणून जीवाचा आकांत करणाऱ्या महिला पहिल्यांदा महाराष्ट्राने पाहिल्या. या महिला भांडताना तुम्ही बघितले असेल, त्यांची गलिच्छ भाषा, त्यांचे आचरण, त्यांची समज, त्यांचे वर्तन कदापिही एखाद्या समाजसेवकासारखं वाटलं नाही. तो असतो ना भराड्यांचा बेळा गावाच्या बाहेर, त्या भराड्यांच्या बेळ्यावर रात्री 10 नंतर जो धिंगाणा असतो ना, तशा पद्धतीने तिकिटासाठी भांडणाऱ्या बायका पहिल्यांदाच महाराष्ट्रात बघायला मिळाल्या. म्हणतायत, अहो तिकीट देता का कोणी तिकीट? मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणतात ना, काळ वेळ आली की आपोआप सर्व काही ध्यानावर येत असतं. तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डे खणले ना, आता तुमची कबर खोदण्यासाठी तुमच्याच पक्षाचे खंदे कार्यकर्ते उभे झाले आहेत. बोला, आता काय करायचं?